जावई म्हटलं की मान अपमान आदर सत्कार हे ओघाने आलंच. मात्र बीड जिल्ह्यात होळीच्या दिवशी जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा गेली 80 वर्ष सुरू आहे आणि आजही ती जपली जाते. पाहूया काय आहे या जगावेगळ्या प्रथेचं महत्व. घर जावई घोड्याऐवजी गाढवावर विराजमान. होळी निमित्त जावयाची गाढवावरून मिरवणूक. धिंड काढत 150 घरजावयांचा सन्मान. बीड जिल्ह्यातील 80 वर्ष जुनी परंपरा. हे गाढवावरती विराजमान झालेले जावई पाहिलेत? खरं तर हे जावई नव्हेतच, तर हे आहेत घर जावई, म्हणजेच आयतोबा. बीड जिल्ह्यात तब्बल 150 आयतोबे म्हणजेच घर जावई होळीच्या दिवशी दबा धरून बसतात, तर काही गुपचूप रात्रीच पसार होतात. कारण त्यांना माहिती असतं की सकाळी धुळवडीला आपल्याला गाढवावरती बसून गावभर फिरवलं जाणार आहे. गेली 80 वर्ष ही परंपरा इथे होळी निमित्त जपली जाते. ही अनोखी परंपरा जहागीरदार आनंदराव देशमुख यांनी सुरू केल्याचं त्यांचे वंशज सांगतात. विडेकर ही परंपरा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं मागच्या एक 80-85 वर्षापासून साजरी करतात. हे निजामकालीन जहागीरदारीचं गाव आहे. तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांचे जावई त्या काळी आले आणि त्यांची मिरवणूक निघली. जहागीरदारांचे जावई म्हणजे गावचे जावई म्हणून ती मिरवणूक निघली आणि ग्रामस्थांनी ती परंपरा अखंडितपणे मागच्या 80 वर्षापासून सुरू ठेवली. इथं या परंपरेतून सामाजिक आणि जातीय सलोखा पण राखला जातो. मुस्लिम, दलित, मराठा, ब्राह्मण अशा सगळ्या समाजाच्या जावयांची आतापर्यंत मिरवणूक निघलेली आणि विशेष म्हणजे जावई मिरवणुकीवरून साधी कुरबुर देखील झालेली नाही. घर जावई म्हटलं की ते वधू पित्याला विविध मागण्या करतात, त्यांच्याकडे हट्ट धरतात आणि मान सन्मान म्हणून इतर ठिकाणी या घरजावयांचे सगळे हट्ट पुरवले जातात. मात्र बीडमध्ये चक्क याच घरजावयांची गाढवावरून धिंड काढली जाते. परंतु ही सगळी प्रथा जोपासताना त्यात कुठेही राग, द्वेष अशी भावना नसते, तर असतो निव्वळ खेळकरपणा. जावयाची मिरवणूक गाढवावर करण्यात येते. अच्छा, मात्र कधी संकोच वाटत नाही? वाटतो संकोच. जावई म्हटल्याच्या नंतर सगळ्यांना संकोच वाटतो, पण ते एक हशी खुशी चष्टा मस्करी ह्या उद्देशानं बसवण्यात येते. नंतर जावईही रिलॅक्स होतो. गावातील एखादा जावई रात्री पळ काढण्यात अपयशी ठरलाच आणि जाळ्यात सापडलास तर त्या जावयाची मिरवणूक संपूर्ण गावात वाजत गाजत काढली जाते. संपूर्ण गाव या मिरवणुकीत सहभागी होतो. असेच एक बिचारे घरजावई बंडू पवार खिंडीत सापडले आणि मग काय, त्यांची तब्बल 5 तास गाढवावरून बसून धिंड काढली गेली. नंतर मारुतीच्या मंदिराजवळ येऊन त्यांना नवीन कपड्यांचा आहेर केला गेला. काय मजेशीर आता बसायचं पिसायचं, मिरवणूक झाली की पुन्हा आपलं जायचं गावाकडे जायचं. तुमच्या सासऱ्यांना त्यानंतर तुमच्या पत्नीला काय म्हणजे एकूण हा आनंद कसा साजरा करतो? सगळं पत्नी घरीच आहे, काय आनंद वाटत. ही प्रथा पाहिल्यानंतर सगळ्या घरजावयांना एक तो दिवस आठवला असेल जेव्हा लग्नात ते घोड्यावर आरूढ झाले होते, आणि एक आजचा दिवस आठवला असेल जेव्हा ही मंडळी गाढवावर विराजमान झाली. जावई म्हणल्यानंतर तो ऐट आणि तो रुबाब हे काही सर्वांना ठाऊकच आहे. मात्र विड्यामध्ये मात्र आज जावयाची चक्क गाढवावर बसून त्याची मिरवणूक काढली जाते. हाशिक मजाकमधून सुरू झालेला खेळ या गावची जणू परंपराच बनली. गेल्या 80 वर्षापासून आजतागायत ही परंपरा कायमच आहे. कॅमेरा पर्सन दीपक जाधवसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.